अगर नेता भ्रष्टाचारी है तो प्रशासनिक अधिकारी भी भ्रष्टाचारी बन जाएगा। 1948च्या आधी जेव्हा इंग्रज होते ना, त्यांना साहेब बोललं जायचं, गोरा साहेब। हा काळा साहेब पकडला गेला। भ्रष्टाचार आए दिन अधिकारी पकड़े जा रहे हैं। और ठाणे जिले की अगर खास करके बात करें तो महेश मोरे जी एक बड़ा नेतृत्व कर रहे हैं और कई अधिकारियों के खिलाफ उन्होंने भी न्यायालय से ही वरिष्ठ अधिकारियों के दरवाजे खटखटाए हैं। आइए बात करते हैं मूलभूत ठाणेकरों की और भ्रष्ट अधिकारियों की। महेश मोरे जी आज खास चर्चा में हमारे साथ मौजूद हैं। क्या कहेंगे सर? फूल बरसाते हुए नजर आए और 4 तारीख को उपायुक्त अर्की क्रमांक के शंकर पाटोले की न्यायालय में तारीख थी, आपकी मौजूदगी थी। क्या नागरिकों ने वहां पर विरोध दिखाया और क्या वहां पर हुआ न्यायालय में? पहिली गोष्ट, मी आपल्या चॅनलचे आभार मानतो की आपण माझी मुलाखत घ्यायला इथे आलात। दुसरं की मला असं सांगायचं की शंकर पाटोळे ह्याला ठाणे महानगरपालिकेच्या वर्धापन असणाऱ्या दिवशी अँटी करप्शननी पकडलेला आहे। तिसरी गोष्ट, ह्या माणसांनी एवढा हौदोस ठाण्यामध्ये मांडलेला की सर्रासपणे जिथे पाहिजे तिथे अतिक्रमण चालू होतं अख्ख्या ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये, ज्याचं उच्च न्यायालयाने त्यांना ताशोरे ओढलेले की किती अतिक्रमण चालू आहे म्हणून लोकांनी दाखल केलेल्या केस, त्याच्यावरती 120 का 130 बिल्डिंग आता यांनी तोडल्या म्हणून त्यांनी सगळे पेपर सबमिट केले। आणि असं चालू असताना तो माणूस 35 लाखाची लाच मागतोय एकाकडे। म्हणजे हे किती लाजेची गोष्ट आहे की एक तर्फे आपल्याला न्यायालय बोलतंय की तुमच्या इथे अतिक्रमण एवढं चालू आहे, भ्रष्टाचार चालू आहे, भ्रष्टाचार झाल्याशिवाय तर अतिक्रमण होणार नाही। तुमचे स्थानिक तिथले जे असतील लोकनेते असतील किंवा माजी कोण असतील, आमदार खासदार किंवा भावी असतील, काय असेल, त्यांनी सगळ्यांनी मिळून हा पूर्ण स्कॅम केलेला आहे। माझी तर सरकारला विनंती आहे की यांची ईडी मार्फत चौकशी करावी। नुसती अँटी करप्शनने पकडून चालणार नाही, तर ईडी मार्फत त्यांची चौकशी झाली पाहिजे। तेव्हाच यांचे सगळे धागे दोरे दणाणतील, भ्रष्टाचाराला कुठेतरी आळा लागेल। आपल्या पंतप्रधानांचा नारा आहे, ना खाऊंगा ना खाने दूंगा। मग आता अशा वेळेला असा मोठा अधिकारी जर कधी अँटी करप्शनच्या जाळ्यात सापडला जातोय तर मला पहिली त्यांना विनंती आहे की ईडी मार्फत चौकशी करावी। का ठाण्यातल्या अँटी करप्शन करीत लोक गेले नाही, मुंबईच्या का गेले? कुठे त्यांच्या मनात पाल चुकचुकली की बाबा इथे नाही होऊ शकत, काय होऊ शकतं, का असं त्यांना वाटलं? तुमचा दुसरा प्रश्न होता। कालच्या दिवशी ठाणे महानगरपालिकेमध्ये त्यांची तारीख होती। त्यांच्यातर्फे त्यांचे वकील होते भानुशाली साहेब, शिंदे साहेबांचं कोर्ट होतं आणि ते कोर्टाला सरळ 2 दिवसाची कोर्टाने पीसी दिली। पीसी दिल्या, मी स्वतः तिथे हजर होतो। पीसी दिल्यानंतर त्यांनी असं सांगितलं त्यांच्या वकिलांनी की आम्हाला आयओचा आणि पीपीचा ची ऑर्डर आजच द्या। तर ते जज साहेब बोलले म्हणजे आमचं सोमवारी काम होऊन जाईल। तेव्हा जज साहेब त्यांना बोलले की तुम्हाला कसं माहिती की सोमवारी बेल होणार की नाही होणार? तुम्ही कोणत्या कॉन्फिडन्सने बोलताय? म्हणजे यांना असं वाटतं की यांनी सगळं विकत घेतलंय। असं होत नाही। आणि माझी तर कळकळीची विनंती आहे, ठाणेकरांतर्फे विनंती आहे, एवढी लोक भडकलेली आहेत त्या माणसावरती की हा माणूस कोणाचंच काम करत नव्हता आणि मेन माणूस पकडला गेलेला आहे। मोरे जी, सोशल मीडिया की अगर बात करें या प्रिंट मीडिया की बात करें, जिस तरह फूल बरसाते आप नजर आए हैं, रावण वाली बातें भी प्रिंट मीडिया या सोशल मीडिया के माध्यम से वायरल हुई, क्या ऐसी बात है जो रावण और फूल बरसाते आप नजर आए? त्यांना 12 वाजल्याच्या नंतर महानगरपालिकेतून 7 वाजता रेड पडलेली, 6:50 12 वाजता त्यांना बाहेर काढलं। ज्या दिवशी 12 वाजून गेलेले त्या दिवशी दसरा चालू झालेला। तर माझ्या मनातले हे होतं की आज रावण पकडला गेला, रावण पकडला गेला दसऱ्याच्या दिवशी, ह्याला जाळायला घेऊन चाललेले आहेत। तर म्हणून मी त्यांच्यावरती फुलं टाकली, पोलिसांवर याच्यासाठी टाकली की त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली म्हणून, आणि त्याच्यावरती त्याला लाज वाटावी म्हणून त्याच्यावरती फुलं फेकली मी। त्याच्यावरती फुलं फेकण्याचं कारण की त्याला लाज वाटली पाहिजे की दरवेळी चांगलं काम केल्यावर फुलं फेकतात ना, तू वाईट काम केलंस म्हणून तुझ्यावरती फुलं फेकली गेली। हे फुलं फेकण्यामागचं कारण ते आहे। दुसरं, मी तेव्हा बोलत होतो की पाटोळे साहेब मुर्दाबाद। तर सगळ्यांचं असं म्हणणं होतं की साहेब का?
साहेब याच्यासाठी लावलेलं की साहेब म्हणजे ही एक मोठी शिवी आहे. आम्हाला जेवढं नॉलेज आहे तर आमच्या हिशोबाने साहेब हा गोरा साहेब असायचा. 1948च्या आधी जेव्हा इंग्रज होते ना त्यांना साहेब बोललं जायचं, गोरा साहेब. हा काळा साहेब पकडला गेलाय. गोरा साहेबाला आम्ही बघितलं नाही कधी. 1948 साली शेवटचा गोरा साहेब भाऊच्या धक्क्यावरनं आम्ही बसवला बोटीमध्ये आमच्या पूर्वजांनी आणि पाठवून दिला. तेव्हापासून आम्हाला काय साहेब कधी दिसला नाही कोणता. हा आज साहेब भेटला काळा साहेब. आणि दसऱ्याच्या दिवशी काळा साहेब रावण एकत्र पकडले गेले. त्याच्यामुळे त्याला योग्य दिवशी योग्य वेळी योग्य ठिकाणी त्याला पकडलं गेलेलं आहे. तो बता दें कि ठाणे शहर के अतिक्रमण के उपायुक्त जिस तरह एंटी करप्शन ने उनको कस्टडी लिया था, फूल मोरे जी ने बताया कि फूल आखिर क्यों बरसाए गए, रावण आखिर मोरे जी ने क्यों उन्हें कहा। तो राज्य में सत्ताधारी नेता हैं, मंत्री हैं और जो भी नेता हैं मतदाताओं ने चुन के दिए हैं उनकी सेवा के लिए, ना कि वहां पे मलाई खाने के लिए। और आपने देखा होगा कि आए दिन नेताओं के भी घोटाले सामने आ रहे हैं। अगर नेता घोटाले करेंगे तो ये जो प्रशासनिक अधिकारी हैं इनके दिलों से डर निकल जाएगा। तो साफ सी बात है भ्रष्टाचार की ओर शासनिक अधिकारी भी पनपते रहेंगे। और यही वजह है कि महाराष्ट्र के कई जिलों में आए दिन प्रशासनिक अधिकारी हो, पुलिस अधिकारी हो, कई कर्मचारी हो, भ्रष्टाचार में संलिप्त हैं और पकड़े भी जा रहे हैं। न्यायालय में केस चल रहा है उनका। क्या कहेंगे सर ठाणे करों की, खास करके अगर बात करें तो सड़कों की हालात देख सकते हैं। सड़कों पर आए दिन खड्डों की वजह से कई घटनाएं घटती हैं, कई लोगों सहित मासूम बच्चों की जानें चली जाती हैं। क्या पहल आपके माध्यम से किए जा रहे हैं? पहिले म्हणजे रस्त्यावरती खड्डे एवढे झालेले आहेत, त्या खड्ड्यांच्या नावाने भ्रष्टाचार चालू आहे. खड्डे बुजवण्याच्या नावाने भ्रष्टाचार चालू आहे. आणि दरवेळी ह्यांना पावसाळ्यात खड्डे पडायच्या आधी, वर्षभर खड्डे असतातच, पण पाऊस चालू झाल्यानंतरच ह्यांना का बुजवायचे असतात? पावसाच्या आधी मे मध्ये किंवा जून मध्ये, जूनच्या पहिल्या आठवड्यात हे लोक का नाही बुजवत? ह्यांना नंतरच का बुजवायचे असतात? कारण त्यांना कंटिन्यू बिलिंग करायचं असतं, भ्रष्टाचार करायचा असतो. दुसरं, ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आमच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, जे मुख्यमंत्री राहून चुकलेले आहेत ते राहतात. परिवहन मंत्री स्वतः राहतात. विरोधी पक्षातले दुसरे मंत्री होते माजी, ते इथे राहतात. म्हणजे आणि मोठमोठे महारथी ठाण्यात राहत आहेत. आणि एवढं होत असताना देखील भ्रष्टाचार एवढा वाढलेला आहे. रस्त्यावरचे खड्डे नाही आहेत, जागोजागी ट्रॅफिक आहे, लोक कंटाळलेली आहेत. जिथे आपल्याला 10 मिनिटात पोहोचायचं असतं आपल्याला 1-1 तास लागतो. म्हणजे ही तुमची स्मार्ट सिटी आहे? हे तुमचं प्रोव्हिजन आहे? कसं तुम्ही ठाणेकरांना हँडल करता? खड्ड्यामुळे किती लोकांचे जीव गेलेले आहेत. एक साधं उदाहरण आहे, उत्तर प्रदेशची एक मुलगी फॅमिली आपल्या ठाण्यामध्ये राहत होती. घोडबंदर रोडला, मीरा रोडला कामाला जायची. ती येताना त्यांच्या भावाला तिने फोन केला, जो शिकत होता. त्याला फोन केला, तू खाली ये, आपण हॉटेलमधून काहीतरी जेवण घेऊ. तो बोलला, मी किती वेळात येऊ? तर 2 मिनिटात आहे, मी पोचतेच आहे. तो 2 मिनिटात खाली उतरला, गेटवर उभा राहिला आणि तो बघतोय अजून 15 मिनिटं झाली, आली नाही अजून. म्हणून फोन लावायला गेला तर बघितलं त्यांनी बाजूला गर्दी आहे, घराच्या बाजूला मोजून 50 मीटर अंतरावरती गर्दी आहे. तो बघायला गेला, फोन उचलत नाही म्हणून. त्याच्या बहिणीचा लगदा तिथे पडला होता. 3 वेळा स्ट्रेचरवरती तिला भरलं, उचललं, आतड्या बितड्या खाली परत होत्या. त्या भावाला काय वाटलं असेल? कोणाला शिक्षा झाली? खड्ड्यात गाडी अडकली, पडली, वरून ट्रेलर गेले. कोणाची चुकी? त्याच्यानंतरची तर खरी परिस्थिती, ते सगळं त्यांचे क्रियाक्रम झाले. त्या मुलाला कॉलेज सोडायला लागलं, कारण घरात कमवणारी एकटी मुलगी होती. बाबा करोनामध्ये वारले होते, आई आजारी होती. मुलगा, आई घर खाली केलं, 10व्या दिवशी गावी पोहोचले. शिक्षा कोणालाही नाही, काही नाही. कायदा इतका खराब आहे, माझ्या तोंडात शिव्या येतात. कायदा इतका खराब आहे. मला तुम्ही सांगा, इंग्रजांच्या टाइमाचा कायदा आपण वाहतूक विभागाला वापरतो. त्यांच्या टाइमाचा कायदा, त्यांनी त्यांच्या वेळचा कायदा तुम्ही बदलायला पाहिजे. आता तसा आता दुसरे कायदे बदललेत, मोटर कायदाही तुम्ही बदलायला पाहिजे.
तेव्हा फक्त मोटार फक्त इंग्रजांकडे होत्या, त्यामुळे त्यांनी त्यांच्या हिशोबाने ते कायदे बनवले होते. तुम्ही तेच कायदे आता वापरले जात आहेत, लोकांच्या गाड्यांखाली माणसं मरली जात आहेत आणि त्याला टेबल जामीन भेटतोय. म्हणजे काय किंमत आहे माणसांच्या जीवाची. क्या लगता है आप मुहिम छेड़ रहे हैं, चित्र बदलेगा आपकी मुहिम से? चित्र बदलायला काय असतं माहितीये का, समाज एकत्र आला पाहिजे. प्रत्येक शहरातला, ठाणेकर असो मुंबईकर असो, एकत्र यायला पाहिजे. त्याशिवाय चित्र नाही बदलू शकत. चित्र बदलायची आता खरी वेळ आहे. 2 महिन्यानंतर नगरसेवकचं इलेक्शन आहे. आता तुम्ही चित्र बदलू शकता सगळेजण. मला सगळ्यांना सांगायचंय, आता ही वेळ आहे की 2 महिन्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका, ठाणे सगळ्या महानगरपालिकांचं इलेक्शन आहे. त्यावेळी तुमच्या एरियात जो काम करणारा माणूस आहे, घराणेशाही सोडून द्या, जो तुमच्या मदतीला जो कार्यकर्ता धावून येत होता, जो माणूस धावून येत होता, त्याला पैसे नसतील तर कॉन्ट्रीब्युशन काढून त्याला पैसे भरा त्यांच्या फॉर्म फीचे आणि त्याला उभं करून त्याला निवडून आला. गरज आहे, काळाची गरज आहे. आता चित्र बदलायला हवं महाराष्ट्राचं. तो बता दें कि खास चर्चा में हमारे साथ में महेश मोरे जी चर्चा में आज मौजूद हैं। सामाजिक कार्यकर्ता हैं, लोगों की आवाज बनकर ठाणे शहर में उभर रहे हैं। लोगों के लिए न्याय, हक, अधिकारों के लिए महाराष्ट्र ठाणे जिले में लड़ते नजर आ रहे हैं। मूलभूत समस्याओं की बातें उनसे चल रही हैं, सड़कों की बातें महेश मोरे जी से चल रही हैं। सड़कों के चलते ठाणे शहर के मुमरा की बात कर सकते हैं, दीवा की बात कर सकते हैं, उल्लासनगर, भिवंडी की बात कर सकते हैं, घोरबंदर रोड की बात कर सकते हैं, बड़े बड़े खड्डे, कल्याण की बात कर सकते हैं। पिछले दिनों पिता अपने बच्चे को लेकर बाइक से जा रहे थे और उनकी बाइक खड्डे में आने से बाइक गिर गई, बच्चा बस के नीचे आ गया। वो बच्चा उस बस का शिकार हो गया, उसकी जान चली गई। उस मासूम बच्चे की जान जाने के बाद पिता ने उसका पसंदीदा खाना दूसरे दिन जब उस जगह रखा तो लोगों की आंखें नम हो गई लोगों की। जब पिता ने उस बच्चे की जगह जहां बच्चा बस के नीचे आया था उसी जगह पर उसका पसंदीदा खाना रखा तो लोगों की, देखने वाले लोगों की आंखें नम हो गई। आखिर कब सुधरेगी सरकार, कब होंगे सड़कें खड्डे मुक्त ठाणे शहर? या मुंबई की बात कर सकते हैं। मुंबई में भी आए दिन देखने को मिलता है कि खड्डों की वजह से कई घटनाएं होती हैं। तो हम बात कर रहे हैं ठाणे शहर की, खास करके महेश मोरे जी हमारे साथ में चर्चा पे आज मौजूद हैं। तो सत्ताधारियों को भी सुधरना होगा, अपनी जिम्मेदारियां समझनी होगी। अगर वो जिम्मेदारी ठीक से निभाएंगे सत्ताधारी नेता तो प्रशासनिक अधिकारी मजबूर हो जाएंगे, क्योंकि सत्ताधारी नेताओं के सामने प्रशासनिक अधिकारी क्या करेंगे? उन्हें जो उनकी ड्यूटी है वो करनी पड़ेगी। अगर नेता भ्रष्टाचारी है तो प्रशासनिक अधिकारी भी भ्रष्टाचारी बन जाएगा। तो आइए बात करते हैं महेश मोरे जी से। क्या कहेंगे सर, दिव्यांगों की भी आप जो मूलभूत समस्या है उनको लेकर लड़ते नजर आते हैं, उनकी आवाज को बुलंद करते हैं। कहीं ना कहीं उन्हें जो न्याय नहीं मिलता है, सरकार या सत्ताधारी नेता दिव्यांगों की तरफ भी नजरअंदाज करते नजर आते हैं। महाराष्ट्र की बात कर सकते हैं, ठाणे शहर की बात कर सकते हैं, मुंबई की भी बात कर सकते हैं। दिव्यांगांसाठी मला एवढंच सांगायचंय, त्या अधिकाऱ्यांना सांगायचंय ज्यांच्याकडे दिव्यांगांचा चार्ज आहे, खूप चांगली गोष्ट आहे मुख्यमंत्र्यांनी दिव्यांग डिपार्टमेंटला तुकाराम मुंडेंसारखा IPS दिलेला आहे की आता कुठेतरी त्यांच्या डिपार्टमेंटला आळा बसेल. आमच्या ठाण्यात तर दिव्यांगांबद्दल विचारूच नका, कारण का जे खरोखर दिव्यांग आहेत त्यांना काडी मात्र मदत नाहीये. जे खोटे दिव्यांग आहेत, लाच देऊन जे सर्टिफिकेट घेऊन त्यांच्या नावाने कॅबिन घेऊन त्याची भाड खात आहेत, तर त्यांना एवढं पण वाटत नाही की आपल्याला उद्या उत्तर द्यायचंय, देवाला द्यायचंय, आपल्या घरी पण मुलं बाळ आहे, आपण कोणाचं चोरून खातोय. एका दिव्यांगांचं आपण कोणती त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटनी जे दिलेलं आहे, जे टपरी दिलेली आहे ज्याच्यातून ते काहीतरी उत्पन्न करून घेऊ शकतात आणि त्यांच्याकडनं तुम्ही सर्टिफिकेट मागता. कसलं दिव्यांग सर्टिफिकेट द्या, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, जे आणू शकतात ते आणू शकतात. एखादी अंध व्यक्ती कम्प्लीट 100% ब्लाइंड, 100% कमरेच्या खाली लोळे, तुम्ही मला सांगा त्याला तुम्ही बोलताय नाही तू दिव्यांगाचं सर्टिफिकेट आहे का? तू आंधळा आहेस? त्या ऑफिसरला मला विचार, तू आंधळा आहेस का? तुला दिसत नाही अपंग आहे?
जो अपंग नाहीये त्याला तू पैसे घेऊन सर्टिफिकेट देतोस. तुझ्या डोळ्यासमोर दिसतोय की हा कम्प्लीट 100% ब्लाइंड आहे, त्याला तू देत नाहीयेस. तुझ्या कमरेच्या खाली नाहीये, ह्याला हात नाहीये, त्याला पाय नाहीये. हा, तर तू अशा माणसाला तुला सर्टिफिकेट, मग तेव्हा तू कायद्यावर बोट का ठेवतोस? मग जेव्हा तू लाच खातोस, त्यांची भाड खातोस, मग तेव्हा तू का नाही करत? तुला आठवत नाही तेव्हा की आपल्या घरी पण मुलं बाळ आहेत, आपण कोणाच्या ताटातलं उचलून देतोय कोणाला? त्या गरिबांच्या ताटातलं उचलून तू एखाद्या चांगल्या माणसाच्या ताटात देतोय. तुला लाज नाही वाटत ही गोष्ट? उद्या आपल्याला देवाला उत्तर द्यायचंय. तर ते असे अधिकारी, तुकाराम मुंडेने आजच ऑर्डर काढलेली आहे की दिव्यांगांच्या सर्टिफिकेट घेऊन खोटे जे जे अधिक कामाला रुजू झालेले आहेत, दिव्यांग आहे म्हणून कामावर जॉईन झालेले आहेत, अशा लोकांना 2 वर्षाची शिक्षा आणि त्यांच्यावर त्यांना त्यांची नोकरी खाण्याचं काम आजपासून तुकाराम मुंडे साहेबांनी चालू केलं. ठाणे शहर की अगर बात करें तो ठाणे शहर में एकनाथ शिंदे जी भी हैं, जो कि उप मुख्यमंत्री हैं महाराष्ट्र राज्य के, और कई दिग्गज नेता ठाणे शहर में रहते हैं. ठाणे शहर की बात करें, ठाणेकरों की आवाज बुलंद कर रहे हैं. ठाणेकरों के मूलभूत समस्याओं के लिए आप लड़ रहे हैं. कौन सी ऐसी बातें हैं जो आपके माध्यम से अहम लगती हैं मूलभूत, और आने वाले दिनों में ये जो राजनीतिक नेता हैं बड़े बड़े, क्या लगता है इतने बड़े नेता होने के बाद में जो मूलभूत समस्याएं हैं, ये भ्रष्ट जो अधिकारी हैं, इन पे कहीं ना कहीं पाबंदी लगेगी, अंकुश लगेगा, जिस तरह आपने मुहिम सुरू की है? 100% त्यांना आम्ही अंकुश लावणार. मेन माणूस आता जाळ्यात सापडलेला आहे. त्याला जरी सोमवारी किंवा मंगळवारी बेल भेटली तरी पण त्याला असं वाटत असेल की तो सुटला, तर तो सुटलेला नाहीये. बुधवारी, मी तुम्हाला पूर्ण रीतसर सांगतो, बुधवारी आम्ही सर्टिफाईड कॉपी काढणार, ती घेऊन आम्ही हायकोर्टला जाणार, PIL दाखल करणार. जे जे अधिकारी यात भ्रष्ट होते त्यांची प्रॉपर्टी किती आहे, आणि कोर्टाला, हायकोर्टाला सांगणार आहे की ईडी मार्फत त्यांची चौकशी होईल, जेणेकरून ठाणेकरांना आणि महाराष्ट्राला एक चांगला संदेश जाईल की हा, जर तो बुधवारी बाहेर आला तर हाहाकार होऊन जाईल ठाणेकरांमध्ये की रेड हँड 25 लाख घेताना पकडलेल्या माणसाला तुम्ही सोडून दिलं, काही चौकशी नाही. 2 दिवसात तुम्ही सोडताय म्हणजे काय चौकशी केली तुम्ही? त्याच्या गावाला कधी गेलात तुम्ही? त्याची प्रॉपर्टी कधी चेक केली तुम्ही? काय केलं तुम्ही? आणि 2 दिवसाचा माणूस बाहेर. आता तो बाहेर आल्यानंतर तो ते सारवासारवी करणार नाही, 100% करणार. तो स्वतःला वाचवायचा प्रयत्न करणार. तुम्हाला त्याला जेल कस्टडी द्यायला पाहिजे, पण तुम्ही नाही दिलं. जे आता कोर्ट बघून घेईल, ते कोर्टाच्या हातात आहे. पण आम्ही पुढच्या तयारीला तयार आहोत. आमचं पूर्ण टीम तयार आहे, वकिलांची टीम आहे, कायदे तज्ज्ञ आहेत, आमची टीम पूर्ण तयार आहे. पण त्याला आम्ही शांतपणे जगून देणार नाही. त्यांनी गरिबांचे पैसे खाल्लेले आहेत, त्याला शिक्षा ही 100% होणार म्हणजे होणार, आमच्याकडनं होणार. चलते चलते राज्य की सत्ताधारी नेताओं से क्या अपील करेंगे, खास करके ठाणे के जो नागरिक हैं वो सत्ता पलट सकते हैं, उन नागरिकों से क्या अपील करेंगे, और भ्रष्ट अधिकारी हैं उन्हें क्या संदेश देना चाहेंगे आप? मला राजकीय नेते जे आहेत त्यांना विनंती आहे की नुसतं 4 चाकी गाडीमधून फिरून, या त्या किटल्या असतात राजकारणी लोकांच्या बाजूला, किटल्या त्या गरम असतात जास्त, चायपेक्षा किटली गरम. तर त्या किटल्यांचं न ऐकता ग्राउंड लेवलला स्वतः उतरून सर्वसामान्यांच्या समस्या स्वतः समजून घ्या. आणि तुम्ही आज ठाण्याचे उपमुख्यमंत्री असतील काय, परिवहन मंत्री असतील का, सगळेजण हे ग्राउंड लेवल पासून वर आलेले, म्हणजे त्यांना त्या समस्यांची जाणीव आहे. आणि तुम्ही लोकांवरती, तुमच्या खालच्या कार्यकर्त्यांवरती आणि नेत्यांवरती सोडलेलं आहे, तर तुमच्यापर्यंत तो मेसेज जात नाहीये. तुम्ही जर कधी ग्राउंड लेवलला उतरून समोर समस्या बघितल्यात ना, तर मला माहितीये ते कॅपेबल आहेत की ताबडतोब समस्या सॉल्व्ह होऊ शकते. पण तिथपर्यंत समस्या पोचतच नाहीये, ती पोचली पाहिजे. आणि ठाणेकरांना मला विनंती आहे, हात जोडून ठाणेकरांना नाही, अख्ख्या महाराष्ट्राला विनंती आहे की तुमच्या एरियात जो तुमच्या वाईट कामात, करोना कामात जे धावून आले होते, तेव्हा ह्यातला एकही नेता बाहेर नव्हता. गपचूप सगळे घरात कोंबडीसारखे लपले होते घाबरून. आणि तेव्हा फक्त तुमच्या जोडीला, तुमच्या जवळचा, तुमच्या बाजूचा जो होता त्याला ह्या टायमाला मदत करा आणि त्याला निवडून द्या. माझं हे मनापासून तुम्हाला विनंती आहे. काहीतरी आपल्याला बदल घडवायचा आहे, तेव्हाच ह्या भ्रष्टाचाराला आळा बसेल. बहुत बहुत शुक्रिया सर चर्चा करने के लिए. तो खास चर्चा में हमारे साथ में मौजूद थे ठाणे के खास करके सामाजिक कार्यकर्ता महेश मौर्य जी, जो लोगों की आवाज को बुलंद करते हैं, लोगों के न्याय, हक, अधिकारों के लिए ठाणे जिले में लड़ते नजर आते हैं. तो ठाणेकरों की बातें, भ्रष्टाचार अधिकारियों की बातें
आज उनसे चल रही थीं। उनकी बातों पर आपकी क्या राय है, कमेंट करना ना भूलें। तो खास चर्चा में फिर किसी शख्सियत के साथ हम हाजिर होंगे, तब तक के लिए दीजिए इजाजत। नमस्कार। अगर नेता भ्रष्टाचारी है तो प्रशासनिक अधिकारी भी भ्रष्टाचारी बन जाएगा। 1948च्या आधी जेव्हा इंग्रज होते ना, त्यांना साहेब बोललं जायचं, गोरा साहेब. हा काळा